आषाढी एकादशीला काही दिवसच बाकी राहिले असून या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालख्यांचं आगमन आज पुणे जिल्ह्यात होत आहे। त्यासाठी पुण्यात जागोजागी वारकऱ्यांचं देखील आगमन झालंय। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी या वारीत सहभागी झालेत। अनेक दिंड्यांनी या वारीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान ज्ञानबा तुकाराम अशा भक्तिमय वातावरणात रमून गेलेल्या वारकऱ्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। आम्ही किती वर्ष वारी करतोय? आम्ही 20 वर्ष झालं वारी करतोय। आमचं गाव इंदापूर तालुक्यातलं आहे सराटी। तर आम्हाला असं वाटतं की सर्व आनंदात सगळं घरदार सोडून आम्ही निवांत येत असतो। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सगळं ती करत असते आम्हाला। तर आम्हाला हात जोडून विनंती आहे की पाऊस पाणी भरपूर पडावा एवढीच आमची प्रार्थना आहे माऊली। तुम्ही काय सांगाल किती वर्ष? मी झालं 30 वर्ष वारी करतो, पायवारी। नंतर कसं आहे की आता माझ्या घरी शेती नाही, गुंठा नाही, काय नाही, 100 शेळ्या आहे। ती सोडून मी आत्ता सध्या निघून आलो। आता हे सोहळा मी 21 दिवस पार पाडणार। मी घरची अशा परपंचाची काही केलेले नाही, हेच आमचे महाराजांना विनंती। दरवर्षी मैलोन मैलचा प्रवास करत ऊन वारा पावसाची तमा न बाळगता महाराष्ट्रभरातील वारकरी या वारीत सहभागी होत असतात। हातात टाळ, मृदुंग, वीणा, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी ज्ञानबा तुकारामांचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेत। आज पुण्यात देखील जागोजागी टाळ मृदुंगाचा निनाद ऐकू येत असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। आपल्या सोबत काही वारकरी जोडले गेलेले आहेत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। माऊली कुठून आलात काय सांगा? रोहा रायगड मधून। रायगड मधून तुम्ही या ठिकाणी पुण्यामध्ये आलेला आहात। वारीसाठी तुम्ही चालताय, किती वर्ष ही दिंडी चालू आहे? ही आता दिंडी 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आम्ही 24 तारखेला मुक्काम बोरगर पोस्ट वर्ष तालुका रोहा जिल्हा रायगड इथून आलेलो आहोत आणि तिथून प्रवास चालू केला आम्ही आळंदीपर्यंत आणि आळंदीपासून आज इथून प्रवास पंढरपूरपर्यंत आणि 17 तारखेला 16 तारखेला आम्ही पंढरपूरला पोहोचणार आणि 17 तारखेला एकादशी, 18 तारखेला परतीचा प्रवास आमचा चालू होईल। अशी आमची 25 वर्षाची ही परंपरा चालू आहे। काय एनर्जी आहे, कशी ऊर्जा मिळते विठुरायाच्या दर्शनासाठी जाताय? इथं पूर्ण आनंद मिळतो। 21 दिवस जे आहेत ते आम्हाला 365 दिवसांपैकी 21 दिवस कमी केले तर कसं आपण जीवन जगायचं ते आपल्याला शिकवलं जातं ह्या 21 दिवसामध्ये। या वारीचं हे वैशिष्ट्य आहे। नक्कीच आपण पाहू शकता आपल्यासोबत अजून वारकरी आहेत। काय सांगाल, किती वय आहे तुमचं? माझं 50। तुम्ही अखंडपणे चालत वारीमध्ये जाताय, काय सांगाल, काय अनुभव? हा आनंद स्वर्गात नाही मिळणार आणि आता वर्णन पण करता येणार नाही असा हा आनंद आहे। आणि हा आनंद आम्हाला पामराला हा मिळतोय हे याच्यामध्ये खरं आमचं भाग्य आहे हे आम्ही समजतो। नक्कीच तुम्ही मूर्ती घेऊन चालत आहात आणि काय सांगाल, कशी आहे भूमिका आणि कसं वाटतंय एकूणच विठुरायाच्या दर्शनासाठी आता तुम्ही जाणार आहात? छान वाटतं, एकदम मस्त। अजिबात काय त्रास वगैरे काहीच वाटत नाही, अजिबात म्हणजे काही प्रॉब्लेम नाही काय। प्रवास कसा आहे आणि कसं एकूणच होतंय, दिनचर्या कशी असते? सकाळी आळंदी मोशीमधून आळंदीला गेलो, आळंदीवरून परत इकडे आलो सकाळी आम्ही। नक्कीच जसं की आपण पाहिलेलं आहे हा विनेकरी आहे ना, आज 25 वर्ष झाली म्हणजे चप्पल न घालता त्याचा दिनचर्या चालू असते। एक वेगळी माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की चप्पल न घालता अखंडपणे तुम्ही पायी वारी करताय, कसा अनुभव आहे काय? पांडुरंग तोच, नेणारा आणणारा तोच, सगळं त्याच्यावर सोडून आपला वारी करतो। पांडुरंग सगळा तो करणारा, त्या ह्याच्यावर आम्ही माऊलीची कृपेने निघतो। नक्कीच जसं की आपण पाहिलेलं आहे की मोठ्या उत्साहात हे कोकणामधील रायगड रोहामधील जे वारकरी आहेत ते आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असल्याचं पाहायला मिळते।